हे देखणं स्वप्न सत्यात साकारलं गेलंय. ही त्रिमूर्ती आहे या विभागाची, या तालुक्याची, या क्रिकेट स्पर्धेची, या रायगडाची. आज त्यांना तुम्ही या स्क्रीनवरती पाहत आहात. ज्यांनी पाहिलेलं हे देखणं स्वप्न आहे. 2 महासत्ता एकत्रित खेळत असताना पाहायला मिळत आहेत. आघाडीचे बॅटर मैदानाच्या दिशेने रवाना होत असताना आपण पाहत आहोत. एका बाजूला कुणाल तारेकर आणि त्याच्या साथीला स्वतः टीमचा नायक सरसेनापती आकाश पाटील बॅटिंगसाठी येत असताना मला मिळतोय. विंधनेचा एक खेळाडू तर एक खेळाडू पारगावचा आहे. एक उरण तालुक्याचा आहे तर एक पनवेल तालुक्याचा आहे. 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येतात. या स्पर्धेच्या माध्यमातून आणखीन एक पारितोषिक आलेलं आहे. खरं तर मी आधीच उल्लेख केला होता. दादरपाडा संघ असू द्यात किंवा ज्या उरण तालुक्यामधील अनेक संघांना पुरस्कृत करणारे स्वतः एक समालोचक आणि प्रसिद्ध मराठी उद्योजक, स्वतःचा व्यवसाय स्वतःचा ज्या पद्धतीने आपण पाहिलं मराठी उद्योजकांनी उभा केलेला धाबाही पाहायला मिळतो. असे विपुलजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून, विपुलजी पाटील सर यांच्या माध्यमातून आशिष पाटील कळंबुसरीचा गोलंदाज त्याने जर का मिडनवर हाताळली तर 9,800 रुपयाचा कॅश प्राइस त्याला देण्यात येणार आहे. क्या बात आहे. पारितोषिक लागावा तेही 5,000पेक्षा जास्तीचं असावं आणि कोणतेही जीपे स्वीकारले जाणार नाही आहे. इथे कॅश जमा असायला हवी, याच्याकडे आपण लक्ष देतो आहोत. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली पाहायला मिळते आहे. गोलंदाजी मार्कमध्ये रोहित घरत दिसतोय, तो दाखल होत असताना पाहायला मिळतोय. 7 बाईक त्याच्या नावावरती पाहायला मिळाल्यात, परंतु आकाश कमी नाही आहे. सातत्याने चांगलं प्रदर्शन पाहायला मिळालंय. उरण पनवेल प्रीमियर लीग या स्पर्धेचे प्रमुख आयोजकांना आपण पाहत आहोत. पहा, सामना चालू होण्याच्या आधी मी लक्ष वेधन 12th मॅन आलेला नाही आहे. बॅटिंग टीम रेल्वे कॉलनीच्या शेजारी काही प्रेक्षक वर्गाने शेकोटी पेटवलेली आहे. तुम्हाला विनंती आधी ती बंद करा. काल एका संघाला पेनल्टी देण्यात आली आहे. 12वा खेळाडू आला नव्हता आकाश. 12th मॅन आला नाही. पहिला बॉल डिलिव्हर्ड झाला. फायनल कॉल, अन्यथा पेनल्टीस पात्र राहाल. वर्षा 11 विंधने संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झालेला पाहायला मिळतोय. आपण पाहतोय उरण पनवेल प्रीमियर लीग 2026 UPPL 2026 भव्य दिव्य क्रिकेटचा सोहळा, पहिलं पर्व आणि ज्याच्यावरती करावं गर्व असे पहिलं पर्व आपण पाहतोय. पंचांचा इशारा, सामन्याला सुरुवात. पहिल्याच बॉलवरती आक्रमण. आकाश पाटीलचा तडाखा षटकार. या सामन्याची सुरुवात एका नवा डावाची आणि सुरुवात झालेली आहे या महत्वपूर्ण सामन्याची. आकाश पाटील यांनी षटकार खेचून आव्हान होतं समोर गोलंदाज रोहित घरतचं आणि ते आव्हान स्वीकारताना आपल्या बेधुंद करणाऱ्या फटक्याची मेजबानी त्यांनी प्रेक्षकांना दिली आणि सुरुवात या सामन्याची षटकाराने केली. सखुवा देणार बॉल फुल लेंथ होता. एक्स्ट्रा कव्हरला खेळायचा प्रयत्न ड्रिल करून दाखवतायत, पण पुनरागमन गोलंदाज करतोय आपल्या या डॉट बॉलने. रोहितचं पुनरागमन पाहायला मिळते. वशा 11 विंदणे आणि सिद्धिविनायक धाकटी जुई या 2 संघादरम्यान हा सामना आपण पाहतोय. सामना नॉकआउट स्टेजचा आहे. बॅटच्या आउटसाइड आहे. शॉट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक तैनात होते. चांगलीच वापसी. रोहित घरीची सुरुवात जरी त्यांच्या विरोधात होती, पण हे षटक त्यांनी आपल्या बाजूने नेण्याचा प्रयत्न सुरू ठेवलाय. रोहित घरत यावर्षी आपण पाहिलं तर गुजरातमध्ये जाऊन देखील आयकॉन खेळाडू म्हणून खेळताना पाहायला मिळालं. आरके ट्रॉफी त्याने गाजवलेली पाहायला मिळाली. सुरतमध्ये, रांधेरमध्ये त्याला खेळताना आपण पाहिलं होतं. अनेक गाजवलं. यावर्षी सातत्याने तो आयकॉन म्हणून खेळतोय. त्याला आपण गोलंदाज मार्कमध्ये पाहायला मिळतोय. 7 बाईक अशाच येत नाहीत, त्यासाठी कष्ट उपसावे लागतात. एका रात्रीमध्ये स्टार बनत नाही. यावेळेचा बॉल आकाश पाटील हवाई यात्रा करायला लावतोय चेंडूला. आकाशाला गवसनी घेणारा फटका षटकार. बाय बॅचर
आकाश पाटील वेग भन्नाट आहे. बॅटचा फेस क्लोज केला स्क्वेअर लेगला. तोडीस तोड प्रत्युत्तर दोघं जण एकमेकांना देत आहेत. या षटकाला आपण अॅनलाईज केलं तर मग 2 मोठे स्ट्रोक पण 3 डॉट बॉल्स पाहायला मिळाले. धावसंख्या आहे 12. 12 धावा धापलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. आकाश पाटील चर्चेतील खेळाडू राहिलाय. ज्या रीतीने त्याने बॅटिंग करताना आपण सातत्याने पाहिलेली आहे. 12 धावा धापलकावरती पाहायला मिळाल्यात. पहिलं षटक स्विचिटचा प्रयत्न आणि तोही यशस्वी. चेंडू सीमारेषेच्या बाहेर अक्षा कबरला मिळतील धावा 4. आलाय स्विचिट. जी रिदम तुम्ही आता ऑन स्क्रीन पाहिली, तीच रिदम तुम्हाला फलंदाजी आणि गोलंदाजी करताना अनुभवायची आहे स्वतःकडून. आणि पाहूया आता ती रिदम फलंदाज तर घेतोय आकाश पाटील यांनी कडक 3 फटके खेळले, जरी 3 डॉट बॉल आले होते आणि त्याचमुळे आतापर्यंत चांगलीच सुरुवात मशा 11 विंधणे या संघाची झालेली आहे. पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल, पॉवर पॅक्ड बॅटिंग पाहायला मिळाले आकाश पाटीलची. दुसऱ्या षटकासाठी आयुष कोळी येत आहेत. प्रत्येक षटक महत्वाचं आहे. क्रमबदल करणं हे काम कॅप्टनला जमलं पाहिजे. तुमच्याकडे 11 पर्याय आहेत आणि त्या पर्यायांना कसं वापरायचं हे तुमच्या प्रतिभेवर अवलंबून आहे. हे तुमच्या अनुभवावर अवलंबून आहे. हा सामना सुटला तर ही स्पर्धा सुटली. या स्पर्धेचे प्रमुख आयोजकांना आपण स्क्रीनवरती पाहत आहात. आदरणीय संतोष शेठ पाटील साहेब, दीपक शेठ पाटील साहेब यांना आपण पाहतोय. खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांची उपस्थिती पाहायला मिळालेली आहे. अगदी त्याच वेळेला आपण या स्पर्धेच्या माध्यमातून अंकित शेठ उलवेकर यांना देखील पाहत आहोत. प्रसिद्ध मराठी उद्योजक. सामन्याला सुरुवात होते. गोलंदाजी मार्कमध्ये आयुष कोळी याला दिघोड्याचा एक युवा आणि प्रतिभावान खेळाडू. पुढचा भाव ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. थोड्याच वेळापूर्वी आपण मोठे ठाकूर यांना पाहिलं. छोटे ठाकूर देखील सामन्याचा आस्वाद घेत आहेत, परंतु त्यांच्याच तालमीतील हा सुपरस्टार मैदानाच्या आतमध्ये चांगलं प्रदर्शन करतोय. डॉट बॉल आलाय. पहिला चेंडू चांगला राहिला, स्नॉटर होता. कुणाल तारेकर खर तर या फलंदाजाकडे सर्व शैलीचे फटके आहेत. मग ते खडे खडे म्हणा किंवा ते जमिनीवर झोपून सुद्धा उत्तम दर्जाचे स्ट्रोक खेळताना या अगोदर आपण पाहिलेलं आहे. पण तितकीच चांगली गोलंदाजी आयुष यांची रीच मध्ये होता बॉल. आउट ऑफ रीच, नॉट ऍक्सेसिबल, मिड विकेट क्लिअर, सिक्सर. परफेक्ट मिडल पाहिला. सफल झाला. बॅटच्या रीच मध्ये आला, रडार मध्ये आला. बॉल पुढे आला आणि तो मागे मारलाय. चंदू केवळ पाहत राहिला होता. अमित पाटील करंजड्याचा खेळाडू आहे. खुल्या गटामध्ये अनेक वर्ष क्रिकेट तो खेळताना त्याला आपण पाहिलेलं आहे. जय पवार सरांना तुम्ही आज पाहताय. जय 11चा खेळाडू आहे. कोकणामध्ये जर टूर करायची आहे तर जय पवार यांचा हक्काचा खेळाडू इथे झेल टिपण्यात आलाय. पंचांचा इशारा येतोय. बोट आकाशाकडे. फलंदाज इथे निर्णय काय येईल. चला लेट्स सी नेमकं काय घडलंय. आणि येस, लगेचच थोडीशी चर्चा झाली आणि फलंदाज सेफ आहे. पंचांनी त्यांचा निर्णय मागे घेतलेला आहे. आपण ऑन स्क्रीन पाहूया पुन्हा एकदा. त्या ठिकाणी साईट अँगल, वेगवेगळ्या गोष्टी. येस, चला सामना सुरू करा प्लीज. चला सामना सुरू करा. सामना सुरू करा प्लीज. पंचांचा निर्णय आलेला आहे. चला 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 चला. पंचा निर्णय आलाय. त्यांनी चर्चा केली आहे ना, त्यांनी चर्चा केली आहे. त्याचमुळे त्यावर तुमच्या
चर्चेचा उपयोग होणार नाही. चला सामना सुरू करा. तर आपण चर्चा करत होतो या महत्त्वपूर्ण सामन्याची, कारण हा सामना जर सुटला तर मग ही स्पर्धा सुटणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला प्रत्येक प्रयत्न हा आपल्या प्रतिभेवर अवलंबून राहून द्यायचा आहे. 22 विथआऊट लॉस वशा 11 विंधणे. हा अँगल पहा क्लिअर आहे. रोहित पाहून घ्या आणि सामन्याला सुरुवात करा. क्लिअर अँगल आहे, तुम्ही पाहू शकता. जास्त वेळ एकत्रित येऊनही काही कारण नाही आहे, कारण बॉलच वरती लागलेला आहे. आयुषने जाणलं होतं. क्लिअर अँगल 24 ला इव्हेंट्स आणि आमचे विवेक पाटीलला आपण खरं तर कौतुक करतोय म्हणूनच 24 ला इव्हेंट्स 2 दिवस वाट पाहत होता त्याची. परत रजा घेणार आहे, तो आयकॉन आहे. 22 चला थोडासा पॉज आला होता. आता पॉज भरून काढूया, थोडासा वेग देऊया, कारण तुम्ही खूप चांगलं क्रिकेट खेळता. प्रेक्षकांना असंच क्रिकेट पाहायचंय. पुढचा बॉल आयुषचा. कुणाल खडेकडे जास्त पदलालित्य नव्हतं, पण पाहूया बॉल किती अंतर गाठतोय, लॉंग ऑनला पोहोचतोय. मिळते एक धाव, धावसंख्या पोहोचते एकने पुढे. कुणाल आणि आकाश यांची जोडी जमलेली आहे आणि त्याचमुळे विदाउट लॉस 23 पहिल्या विकेटसाठी चांगली भागीदारी. आदरणीय रॉबिनजी कारकर साहेब व उलवे गावचे ज्यांचंही आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. आपलंही हार्दिक असं स्वागत. रॉबिनजी कारकर साहेब, आपलंही हार्दिक स्वागत असेल. धावफलकावरती 23 आहेत. 23 ऑन दी बोर्ड. 23 धावा धावफलकावरती आहेत. आयुष कोळी काहीतरी कारणमंत्र्यानंतर इथे बदलाव करण्याचा प्रयत्न करतोय. आयुष अनेक वेळेला खेळलेला आहे तो, अर्थात आकाशच्या विरोधात. ही दोन्ही गावं जवळची आहेत. मग दिघोडे असेल, अगदी त्याच वेळेला आपण पाहिला विंधने असेल. यावेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न गॅपमध्ये केलाय. आकाश यहां भी होगा वहां भी होगा, अब तो सारे जहां में होगा, क्या बस मेरा ही जलवा. चौकार आलाय. पंचांनी इथून मात्र रेफर केलाय. या पाहिलं जाईल बॉल एक्झॅक्टली ओ स्टेप झालीये का, पाहिलं जाईल ओ स्टेपिंग आहे की नाही. चौकार तर आला. इथून मात्र एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. या तत्पर एक छोटासा ब्रेक घेऊ आणि इकडे जाऊयात. हा नो बॉल आहे. बघा खूप जास्त लांब पुढचा पाय लँड झालेला आहे आणि त्याचमुळे पंचांना जो संशय होता विकी शेलार सरांना, तो योग्य ठरलेला आहे आणि लगेच जेपी सर आले आणि त्यावर शहानिशा केली. शिक्कामोर्तब केलंय जेपी पॅनल. आतापर्यंत अद्भुत अंपायरिंग या उरण पनवेल प्रीमियर लीग मध्ये. खरं तर आयोजकांना तेच आवश्यक असतं. निर्विवाद स्पर्धा संपन्न झाली पाहिजे. हिटचा बॉल अटेम्प्ट नाही घेतला. व्हाईट बॉल म्हणजेच 5 धावांचा बोनस टीम वशा 11 विंधणेला. चालू तर चालू काय मैदानावरती 33 बनल्यात. 1.4 षटकाचा खेळ संपलेला आहे. अर्थात दीड ओव्हरच झाली आहे केवळ, असंच म्हणावं लागेल. 33 बनल्यात. यावेळेला फुल लेनचा बॉल यष्टीरक्षकाचा भेद घेत असताना पाहायला मिळालाय. फ्री हिटचा बॉल होता ज्यावरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. आयुषचा हा बॉल वेगाने होता. परफेक्ट यॉर्कर इथे पाहायला मिळालाय. कारगर साबित राहिलाय. 33-0. जे तुमच्याकडे आहे तेच तुम्हाला द्यायचं आहे. काही वेगळं करून तुम्ही तुमच्या संघाला संकटात टाकणार आहात आणि आता तोच खेळ, जो खेळ आयुष कोळी नेहमी देताना पाहायला मिळालाय वेगाचा, तो वेगाचा फायदा त्याला होतोय. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ संपलेला आहे. या दुसऱ्या षटकातला धावसंख्या 33, चांगली स्थिती. दोन्ही फलंदाज विकेट वाचून खेळतायत. आकाश जो खेळत नाही, सावकाश बॉलला कव्हर्सला खेळलंय. क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत बॉल सीमारेषा पार आणि दुसऱ्या षटकाचा शेवट होतोय दमदार चौकार.
सिद्धिविनायक धाकटी जुई संघ आता मात्र चिंता संघाची वाढलेली आहे. वशाला मिंदणे संघ सुस्थितीमध्ये आहे. 37 धावा धावलकावरती बनलेल्या बाला मिळाल्यात. स्क्रीनवरती आदरणीय संतोष शेठ पाटील साहेब यांना तुम्ही पाहत आहात. 37 धावा धावलकावरती आहेत. आता तरी देवा मला पावशील का? विकेट ज्याला म्हणतात ते धावशील का? विकेटचा रकाना भरावा लागणार आहे. विकेट मिळवावे लागेल. धावलकावरती 37 आहेत. टिप बॉलचा वापर करण्यात येतोय आणि होय टिप बॉल हे षटक सर्वाधिक महत्वाचं राहील. इथे यदा करायची जर का डॉट बॉल्स जास्तीचे आले, धावा थांबवल्या गेल्या तर खूप काय पाहायला मिळू शकतं. गोलंदाजी मार्कमध्ये फेरबदल करण्यात येत असताना मला मिळत आहे. परंतु एक गोष्ट अद्याप वळणी पडली नाही, पचनी पडली नाही. अनाकलनीय ही गोष्ट आहे. ज्या आशिष पाटीलने 4 बॉल 4 विकेट घेतल्या, डबल विकेट हॅट्रिक मिळवली, ज्याने 5 फॉर कंप्लीट एका षटकामध्ये केलं, तो कळंब भोसलेचा गोलंदाज अजून आहे तरी कुठे? तिसरे षटक आलेला आहे. आशिषला आपण पाहिलं नाही. धावफलकावधी 37 आहेत. धावफलकावधी धावा सातत्याने येत आहेत. पहिल्या विकेटसाठी भागीदारी चांगली जमलेली मला मिळाली आहे. ही जोडगोळी जी आहे ना, ती धावा सातत्याने गोळा करते आहे. तर प्लॅनिंग तुमच्याकडून चांगले व्हायला हवेत. त्यावेळेचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला. अनेक वेळेला मणिजी पाटील सर आपण म्हणतो ना, भान ठेवून योजना आखा, बेभान होऊन त्या अंमलात आणा. तसं पाहायला मिळालेलं नाही. जय सर, कधी कधी कॅप्टन सुद्धा रिस्क घेतात किंवा काही पर्याय वाचवून ठेवतात. पण पाहूया त्या वाचवलेल्या पर्यायाचा फायदा होतोय का? संधी तर थोडीशी बळकट झाले फलंदाजी करणाऱ्या संघासाठी, कारण त्यांनी आतापर्यंत एकही विकेट गमावला नाहीये. चांगल्या रन रेटने त्यांचा संघ खेळतोय. टेप बॉलला आतापर्यंत अंकेश पाटीलने योग्य सांभाळलेलं आहे. खरं तर स्विंगसाठी टेप बॉलला वापरलं जातं आणि तो स्विंग संकेश पाटीलच्या दोन्ही चेंडूला मिळाला तर त्याचमुळे फलंदाज जागेवर उभा राहिला. दोन्ही संघासाठी महत्वाच्या गोष्टी आहेत. त्यावेळेला सॉफ्ट हँडने केला होता. टॉप ऑफ दी बाउन्स आलेत. बॅकचा चेहरा लवकर खुला केला. कवचला केलेला आहे. कदाचित असंही असू शकतं ना, रोहित गरतने पवन केण्यासाठी आशिष पाटीलला थांबवलं असावं असंही म्हणता येईल. कारण पवन केणे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. 38 ऑन दी बोर्ड आहेत. विदाउट लॉस 3 चेंडूचा खेळ संपलाय. म्हणतात ना की वेळ निघून जाण्या अगोदर मेहनत करून घ्या. आणि त्याचमुळे अजूनही या षटकामध्ये बघा टेप बॉल आहे. आपण या बाजूने सुद्धा विचार करू शकतो की टेप बॉल साठी तुमचा गोलंदाज ठरलेला आहे अंकेश पाटील, आणि म्हणून अंकेशला तिसऱ्या षटकासाठी का आणलंय त्याचं प्रमाण, त्याचं उत्तर मैदानाच्या आतमध्ये अंकेश पाटील देतोय. LBW जोडी फुटली, विकेट डाऊन. धावशील का? विकेट ज्याला म्हणतात ते धावशील का? विकेट आली आहे आणि मैदानाच्या आतमध्ये तो दाखल झालाय. बॅटिंग साठी येत असताना पाहायला मिळतोय A1 पवन केणे बॅटिंग साठी मैदानावरती दाखल झालाय. त्याच्या येण्याची वेळ झालेली आहे आणि तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला पाहायला मिळतोय. 14 बॉल इथून बाकी आहेत. पवन केणे स्ट्रायकर एंडवरती पाहायला मिळतोय. सॉफ्ट हँडने केलाय, ठाऊक आहे. हे टेप बॉलचं षटक. इथून मात्र आशिष पाटीलने चुकी नाही, गोड चूक केली आहे. डायरेक्ट हिट यदा करायची झाला असता तर मॅचची सर्वाधिक मोठी विकेट इथे पाहायला मिळाली असती. 39 लॉस ऑफ 1 विकेट. टेप बॉलला थ्रो करणं सुद्धा थोडंसं कठीण आहे. त्यासाठी सराव लागतो आणि त्यामुळे आवेशानं त्याने थ्रो केला जरूर, पण थ्रो व्यवस्थित नाही स्टंपची संपर्क घेऊ शकला. आतापर्यंत हे षटक फक्त 2 धावांचा राहिलेलं आहे. एका विकेटचं राहिलेलं. स्ट्रायकर्सला कुणाल क्रॉस बॅट खेळलेत, उंची नाही मिळाली. बॉल स्क्वेअर लेगला एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धाव्यासाठी धाडस फलंदाज करतोय कुणाल, पण पवनची बिलकुल इच्छा नाहीये. सहमती घेणं गरजेचं होतं. कुणालने सहमती पवनची घेतली नाही आणि त्याचमुळे सेट बॅटर कुणाल तारेकरचा खेळ सुद्धा संपला. षटक संपतात. 3 धावसंख्या आहे ती म्हणजेच 40.
कोपरोलीचा बाहुबली मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना मला मिळतो हितेश म्हात्रे. मागील मॅच मध्ये सामना रंगात आणला होता या बहादराने. केवळ एक धाब्याने संघ पराभूत झाला. ज्या रीतीने त्याने बॅटिंग केलेली पाहायला मिळाली होती. 40 बनल्या, 2 फलंदाज बाद. कोपरोलीचा बाहुबली ज्याला आपण स्क्रीनवरती पाहत आहात. कोपरोली 11 कोपरोली या संघासाठी उरणचं क्रिकेट नेहमी चांगलं खेळत असताना पाहायला मिळालं आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहत आहोत हितेश म्हात्रेला. गोलंदाजी मार्कमध्ये आशिष पाटील दाखल होत असताना पाहायला मिळतोय. कळंबुसरेच आहे. ही दोन गावं जी आहेत ना ती जवळचीच आहेत, कोपरोली आणि कळंबुसरे. त्यामुळे आशिष पाटीलची गोलंदाजी महत्वाची राहील. मागील मॅच मध्ये डबल विकेट हॅट्रिक घेतलीये. 4 बॉल 4 विकेट त्याच्या नावाची पाहायला मिळाल्यात. हा बॉल उजव्या सीच्या बाहेर ठेवला होता आणि अगदी व्हाईट बॉलच्या जवळ जाऊन अगदी स्क्वेअर कट केला. ठोकला चौकार. यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न सफल झालेले पाहायला मिळाले होते. हितेश मोठा स्ट्रोक खेळण्याच्या प्रयत्नामध्ये दिशाहीन आहे की नाही बॉल त्याची शहानिशा करण्यात येईल. बॅटिंग टीमने चॅलेंज केलेल्या पंचांच्या डिसिजनला व्हाईट बॉल साठी चॅलेंज करण्यात आलेलं आहे. फलकावरती 44 आहेत. पहिल्याच बॉलवरती चौकार पाहायला मिळाला. आशिष पाटील यावर्षीचा हंगाम त्याच्यासाठी चांगल्या दर्जाचं पाहायला मिळालं. फेअर डिलिव्हरी आहे. बॅटिंग टीमने डीआरएस गमावलेला आहे. 44वा 2 फलंदाज बाद. ऑन ट्रॅक यायचा प्रयत्न चालू आहे खरं तर सिद्धिविनायक धाकटी जुई या संघाचा. पुल केलंय, बॉल हवेत आहे. आणखी एक संधी पण क्षेत्ररक्षक दूर आहे. पहिली धाव वेगाने पूर्ण केली. सेकंडचा कॉल पवनचा आहे, तो स्वीकारलाय. फलंदाज हितेश म्हात्रेनं. पवन सुद्धा आपल्या संघासाठी एक एक धावेचं महत्व ओळखतो आणि त्याचमुळे तो नॉनस्ट्रायकर्स एंडला जरी थांबलाय पण स्कोर कार्ड पुढे सरकत चाललेला आहे. 2 धावा मिळतात हितेशला आणि वशा 11 विंधणेला धावसंख्या 46. पहिल्या दिवशी आणि पहिल्या मॅचच्या आधीच अनाउन्समेंट केली होती. कोणत्याही स्वरूपाच्या तुमच्या शुभेच्छा स्वीकारल्या आणि दिल्या जाणार नाही आहेत. आणि कोणत्याही स्वरूपाचं पारितोषिक जे आहे जे जीपे आणि 5,000च्या कमीचं दिलं जाणार नाही. यावेळेचा बॉल बाहुबली आणखीन एक लांबलचक फटका येत असताना हितेश म्हात्रेच्या बॅटमधून षटकार. 52 धावा दाखल केल्यावरती 2 फलंदाज बाद. फिफ्टी 40 वशा 11 विंधणे 52 धावा धावफलकावर आहेत. 2 फलंदाज बाद झालेत. हितेश म्हात्रे यांनी सुद्धा आता जबाबदारीचा खेळ देण्याची सुरुवात केली. 4 चेंडूत त्यांनी 12 धावा बनवलेल्या आहेत. आशिष पाटील ज्यांच्यासाठी मागचा सामना लक्षात आणणारा ठरला होता, त्यांच्यासाठी हा सामना अजूनही तितका चांगल्या अनुभवाचा नाही राहिला. कारण त्यांनी 5 चेंडू हाताळलेले आहेत. आतापर्यंत खर्च केल्यात 12 धावा. थोडा खर्चिक साबित राहत असताना तो पाहायला मिळाला. मागील षटकामध्ये चांगली कामगिरी, मागील मॅच मध्ये चांगलं प्रदर्शन त्याचं पाहायला मिळालं होतं. वाट दिसू दे गा देवा, गाठ सुटू दे, असं निश्चित तो म्हणत असेल. कारण हा जो गुंथा आहे ना तो सुटायला हवा. विकेटच्या शोधामध्ये तो नेहमी पाहायला मिळतो. किंबहुना विकेट टेकर आहे. 5 बॉल 12 वरती हितेश मात्र बॅटिंग करतोय. 52 बनलेले आहेत. 2 फलंदाज बाद. पुढचा बॉल आशिष. हाफ ट्रॅकर जास्तीची उसळी प्राप्त झाली आहे. गोलंदाजाला दंडित करण्यात येत असताना मला मी त्या अवांताची धाव आली आहे. या मैदानावरती आनंददायी वातावरण निर्मिती करण्यासाठी आतिश गावंड यांचाही मोलाचा वाटा आहे. आणि कदाचित त्यांनाच भेटून आपण पाहतो विपुलजी पाटील देखील आलेले आहेत. फिरवण्याचा प्रयत्न पण आता बॉलच फिरवलाय. थेट कॉर्नर सीमारेषा पार. धडाकेबाज फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये हितेश म्हात्रेची शिस्त आहेत. हसरदार अफलातून नेत्रदीपक षटकार.
59 धाबा फलकावरती आहेत. 59 ऑन दी बोर्ड. काय बॅटिंग केली हितेशने. मैदानाच्या आतमध्ये आपण आलो आणि आपण आल्याची जाणीव करून देणार आहे. जणू काय त्याने मेसेज दिला, नाही चालणार रणबंदी. ही रणबंदी जुगारली आहे त्याने. ज्या रीतीने त्याचे स्ट्रोक पाहायला मिळाल्यात. लांब लचक फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. दमदार हितेश म्हात्रे शो मस्ट गो ऑन. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. 6 बॉल 18 वरती 2 नॉट आउट आहे. 300चा हेल्दी स्ट्राईक रेट अद्याप पाहायला मिळाला आहे. 59 धावा फलकावरती 2 फलंदाज बाद. सूरज घरातला इथे इन्व्हाइट करण्यात येत असताना पाहायला मिळत आहे. सूरज घरात गोलंदाजी मार्क मध्ये येत असताना पाहायला मिळेल. धाकटी जुईचा याचा आणखीन एक गोलंदाजाला आपण गोलंदाजी मार्क मध्ये पाहत आहोत. सातत्याने चांगलं प्रदर्शन इथे करत असताना खेळाडून आपण पाहिला पवन. 1 बॉल 1 वरती 2 नॉट आउट आहे. पवन केणे अद्याप शांत पाहायला मिळालाय आणि या मॅच मध्ये या षटकामध्ये धावा गोळा करायचे असताना पवन केणे याचा फटका बसला. उंच जातोय, लांब नाही. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली अमित पाटील चंदने टिपला येईल. फलंदाज बाद. चाहत्यांचा अपेक्षाभंग झालेला आहे. चेंगो आणि मोठ्या करतायत चर्चा. चेंबो आणि मोठ्या हे दोघ जण चर्चा करतायत की नेमका तू कधी खेळणार आहे आणि मी कधी खेळणार आहे. खर तर तुमचा आयकॉन कोण आहे, पण मोठ्या सांगणार नाही की त्यांचा आयकॉन कोण आहे. ते नाही सांगणार, ते सिक्रेट आहे. ते कोण आहे ते सांगणार नाही. जयेश सरांनी सुद्धा विचारलं होतं की बाबा तुझा आयकॉन कोण आहे. ते कोणाला पण आणतील पण त्याचं नाव ते सांगणार नाही. चला पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. सूरज घरतला पहिल्याच बॉलवर विकेट मिळते. धावसंख्या 59. वशा 11 विंधणेची. स्ट्रायकर साईडला आहेत आतिश ठाकूर. पवन केणे अपेक्षा त्यांच्याकडून होती. इतरांनी चांगला खेळ दिला. कुणालने चांगला खेळ दिला, आकाशने चांगला खेळ दिला, हितेशने चांगला खेळ दिला. पण पवन गोलंदाजी करताना आपली छाप टाकताना पाहायला मिळाल्या मागच्या दोन्ही सामन्यात. फुलटॉस आणि या बॉलवर पाठवलंय थेट महामार्गावर. षटकार 6 धावा. तोडफोड अंदाज मैदानावरती आतिश ठाकूर आणि त्याच वेळेला हितेश म्हात्रेची बॅटिंग पहा. मी सुरुवातीपासूनच पहिल्या मॅचच्या आधी अनाउन्समेंट केली आहे. स्पर्धेची सुरुवात होतानाच आयकॉन खेळाडू जे आहेत त्यांना 4 व्हीलर कारच्या नामांकनामध्ये ते नसतील. पहिली सर्वाधिक मोठी अनाउन्समेंट मी ती केली होती. दुसरी अनाउन्समेंट अशी होती की विकेटसाठी 6 पॉइंट आहेत, डॉट बॉल साठी 1 पॉइंट आहे, कॅचसाठी 2 पॉइंट आहेत, असे पॉइंट्स राहतील. तथा जे काही पारितोषिक आहेत ती ग्रामीण खेळाडूंना दिली जाणार आहेत आणि सुपर 4 मध्ये जाणाऱ्या मोस्ट ऑफ प्रॉबेबली त्या खेळाडूंची नामांकन ही सर्वाधिक महत्वाची राहतील. आणखीन एक महत्वाची गोष्ट, सुपर 8 मध्ये गेल्यानंतर मॅचेस कशा राहणार त्यासाठी आपण ड्रॉ करणार आहोत. ही गोष्ट मी लक्ष वेधेन. आणि सुपर 4 मध्ये, सुपर 8 मध्ये ड्रॉ होईल. सुपर 4 मध्ये 4 सीटा टाकल्या जातील नंबर वाईज आणि त्या दर्जाच्या मॅचेस होतील. त्यामुळे आत्ताच तुमच्यापर्यंत आम्ही अनाउन्समेंट करतोय. सुपर 8 ला ज्या चिठ्ठ्या टाकल्या जाणार आहेत ते पुढे जातील. खेळाडू जे संघ पुढे येतील, जे पहिला जिंकेल तो व लाईन वाईज ते सेमीफायनल होतील. त्यामुळे या गोष्टी महत्वाच्या ज्या आजच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहे. पुन्हा एकदा सांगेन, सुपर 8 मध्ये मॅचेस जे होतील, जे ड्रॉ केल्या जाणार आहेत, सबसे गातील चैतन्य पाटील याचं देखील आगमन होत असताना मला मिळत आहे. स्पेशली गौतमी पाटीलची वाट जेवढी लोक पाहत आहेत तेवढीच पाटील चैतन्य पाटीलच्या खेळाची पाहत आहेत. आणि क्रुढा तो मरवीलाही खेळताना आपण पाहणार आहात. धाव फलकावरती 66 3 बॅटर आउट. हितेश म्हात्रे 300चा स्ट्राईक रेट, 18 वर खेळतायत. धीम्या गतीचा बॉल, पण पाहूया कुठून तो वळतोय. तर वाईल्ड लाईनच्या बाहेरून
आणि लगेचच फिल्डिंग टीमने DRS कॉल केलेला आहे. ओरिजिनल डिसिजन इज व्हाईट बॉल आणि फिल्डिंग टीमने केलाय DRSचा कॉल. स्कोर चांगल्या स्थितीमध्ये वैशाली 11 विंधणे या संघाचा आहे. 66 धावा, 3 फलंदाज बाद. हितेश म्हात्रे यांनी तर रौद्ररूप धारण केलेलं आहे. चांगलेच फटके त्यांच्या वतीनं संघाला मिळालेले आहेत. म्हणजे 2 षटकार, 1 चौकार आणि हा व्हाईट बॉल आहे. तर फिल्डिंग टीमचा DRS वाया गेलेला आहे. एक्स्ट्रा रन ॲड होईल आणि धावसंख्या पोहोचते एका धावेच्या मदतीनं 67 धावा, 67 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. फुटवर्क नव्हतं आणि त्याचमुळे फुटवर्क नसल्यामुळे रन्स नाही मिळाले आहेत. फक्त बॅटस्विंग पाहायला मिळाली. डॉट बॉल. बाहुबली खडे खडे खेळण्याचा प्रयत्न करत होता. डेट ऑफ द क्रीज गेला, वेट ट्रान्सफर केलं होतं मागील पायावरती, परंतु धावा थांबल्यात. ही जमेची बाबी आहे. सिद्धिविनायक धाकटी जुई टीमसाठी 67 ऑन दी बोर्ड आहेत. लॉस ऑफ 3 विकेट. शेवटच्या षटक प्रगतीपथावरती पाहिला मी इथे गोलंदाज सूरज गरत. उजव्या एसीच्या बाहेरचा बॉल खेचून मारला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात. त्याच्या मस्तकावरती दस्तक देत बाहुबलीने आणखीन एक ठोकलाय षटकार. लॉस ऑफ 3 आणि आता हा शेवटचा बॉल या पहिल्या डावातला वैशाली 11 विंधणे संघाकडून धुवाधार फलंदाजी पाहायला मिळाली आहे. आणि आणखीन एक फलंदाज बाद होईल का? कारण आतापर्यंत जेव्हा काम असतं, मोबाईलचं नेटवर्क जाम असतं, असं मी ऐकलं होतं. आता पाहिला सुद्धा. कॅच ड्रॉप झाली. शेवटच्या बॉलवर विकेट नाही मिळाली. पहिला डाव संपलेला आहे आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर स्कोर झालेला आहे 74 धावा आणि जिंकण्यासाठी 75 धावांची गरज आहे. पुढच्या डावामध्ये नेमकं काय घडणार आहे? धावांचा पटला केला जाईल, नाही केला जाणार या सर्व गोष्टींना आपण पाहणार आहोतच. पण उरण पनवेल प्रीमियर लीग एक बेंचमार्क सेट केलेला आहे या स्पर्धेने. म्हणजे आपण ज्या गोष्टी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट स्पर्धांमध्ये पाहतो जयेश सर, त्या सर्व गोष्टी तुम्हाला या स्पर्धेत पाहायला मिळतात. खेळाडूंना कशी प्रेरणा देता येईल, प्रेक्षकांना कसं मनोरंजन देता येईल, त्याचा पूर्ण प्रयत्न आयोजकांनी बऱ्यापैकी केलाय. 74 आहेत 75चा पाठलाग 74 आहेत 75चा पाठलाग करायचा आहे. क्रिकेट रसिको इथे आल्यानंतर एखादी लावणीचा तडका झाला नाही तर त्याला लज्जत वाढत नाही. या पण एक मदन मंदिरी या गाण्याची एक विशिष्ट लावणी या आपण पाहूयात आणि निकडे वळूयात. खर तर मेहरबान रॉबिन आणि सरपंच या बैलाचे मालक स्वतः या व्यासपीठावरती दीपकशिक पाटील साहेब आणि या पण गाण्यामध्ये बदलाव करूयात. पाटलांचा बैलगाडा या गाण्यावरतीच एक नृत्य पाहायला मिळेल. पाटलांचा बैल
या पूर्वार्धाचा खेळ संपलेला आहे. सेकंड इनिंगकडे आपण वळतो आहोत. उत्तरार्धाकडे वळतो आहोत आपण. समीर शेठ घरत साहेब यांच्या माध्यमातून 1,000 रुपयाचा कॅश प्राइज जे देण्यात आलेलं पाहायला मिळालं. या मॅचकडे आपण वळूया. सामन्याला सुरुवात होईल. राधे एंटरप्राइजेस पुरस्कृत आदरणीय दीपक शेठ पाटील साहेब, सुनील शेठ मडवी साहेब, संतोष शेठ पाटील साहेब यांच्या स्वप्नातून साकार होणारा क्रिकेटचा हा दैदिप्यमान असा सोहळा, ज्याची उत्कंठा प्रत्येकाला लागलेली पाहायला मिळाली होती आणि आज तो क्षण आलेला पाहायला मिळतोय. बहुचर्चित, बहुप्रतीक्षित, बहुआयामी, बहुरंगी आणि बहुढंगी असं आयोजन या स्पर्धेचं आपण पाहत आहोत. मॅचकडे आपण वळूया, जिथे 74 धावसंख्येचा पाठलाग या सामन्यामध्ये करायचा आहे. चौकार षटकारांची तुफान आतिषबाजी, अचूक नियंत्रित गोलंदाजी, बॅट आणि बॉलची जुगलबंदी, स्वतःला सिद्ध प्रसिद्ध करण्याची नामी संधी, अचूक स्कोरिंग, छान अंपायरिंग, उगवत्या शब्दातील समालोचन, गजल क्रिकेटचा सोहळा आनंदाचा आपण पाहतोय. उरण पनवेल प्रीमियर लीग 2026 या क्रिकेटच्या ऐतिहासिक क्रीडा नगरीवरती रंगणारा हा सोहळा पाहायला मिळतोय. आघाडी साडी मैदानाच्या आतमध्ये जोडी दाखल झालेली पाहायला मिळाली आहे. ज्याने टेनिस क्रिकेट विश्वामध्ये मारलेला प्रत्येक फटका हा स्वतःचा झोपूनच पाहिलाय असा बाटन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी मृणाल वर्सोलकर, जो अलिबागच्या कोळीवाड्याचा आहे, तो मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. त्याची फटकेबाजी त्याहूनही अधिक त्याच्या हेअरस्टाईलसाठी तो जास्तीच्या चर्चेचा विषय राहिलाय. आघाडीला येत असताना त्याला आपण पाहत आहोत आणि त्याच्या साथीला मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय टीमचा नेता, दिशादर्शक रोहित घरत. जयेश भोसले सरांच्या ओघवत्या भाषेतल्या समालोचनासाठी आतिश गावंड, जे मोठी जुईचे आहेत, त्यांच्या वतीने 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. धन्यवाद आतिश गावंड. हे 500 रुपये आपण नक्कीच त्या कलेचा आदर राखताना जयेश भोसले सरांना वितरित केलेले आहेत. तर खूप चांगल्या पद्धतीने कलेचा देखील आदर या परिसरात, या स्पर्धेत होताना पाहायला मिळालेला आहे. आता या इनिंग ब्रेकमध्ये आपण गाणं ऐकलं आणि पाहिलं पाटलांचा बैलगाडा, आणि त्याचमुळे या मोठ्या धावफलकाचा पाठलाग करण्यासाठी 4 आणि 6चा पाढा फलंदाजांना बोलावा लागणार आहे. सिद्धिविनायक धाकटी जुई संघाच्या एकूण एक फलंदाजांना तशाच दर्जाची, तशाच वेगाची फलंदाजी करावी लागणार आहे. पवन केडेचं पहिलं षटक, मागच्या दोन्ही सामन्यात त्यांनी 2 विकेट मिळवताना 2 धावा खर्च केल्या होत्या प्रत्येक षटकामध्ये. यावेळेस समोर मृणाल आहे, ऑनसाइडला बॉलला टर्न केलाय, क्षेत्ररक्षक काऊ कोनचा पोहोचेल डीप विकेटला. सुरुवात होते या दुसऱ्या धावाची एका धावेनं. स्ट्रायकर साइडला रोहित घरत. पुन्हा एकदा मी लक्ष वेधेन आमचे स्वयंसेवक, कृपया सर्वांचं मी लक्ष वेधेन, जी रेल्वेची पटरी आहे ना त्या बाजूला थोडंसं लक्ष द्या, कारण काही शेकोटी पेटवण्यात येते, कदाचित तिकडून धुराचे लोट्स येत आहेत. ही रात्रकालीन स्पर्धा आहे आणि त्यामुळे स्पर्धा कुठे थांबायला नको, बॉल साईड व्हायला हवा. आयोजन समिती वेधन मी. एक धाव फुलकाबाजी बंडी सिंगल आली पवन केणे. या बेसा बॉल डाऊन द राऊंड केलाय, लॉंग ऑफ तैनात आहे, क्षेत्ररक्षक बिगन येईल. पहिल्या 2 सामन्यामध्ये 2 षटकं हाताळली, 4 धावा आणि 4 विकेट प्राप्त करणाऱ्या पवन केणेला आपण गोलंदाजी मार्क मध्ये पाहतोय. पहिल्या 2 मध्ये 2 तर आलेले आहेत. सुरुवात चांगली झालेली पाहायला मिळते. मृणाल वर्सोलकर पहिला मॅच 19 चेंडू 21, दुसरा मॅच 28 बॉल 46. म्हणजे आजचा दिवस त्यांनी सुरू चांगला केलेला आहे, पण आता संपवतील कसं हे देखील पाहणं तितकंच रंजक ठरेल. पुढचा बॉल मृणालसाठी उलट दिशेने खेळलाय, बॉल एक्स्ट्रा कव्हरला. धाव घेण्याची इच्छा नाही आहे, कारण जितकी जास्त स्ट्राईक मृणाल स्वतःकडे ठेवतील तितकी शक्यता जास्त आहे धावांची. पहिल्या मॅच मध्ये 19-28 आणि दुसऱ्या मॅच 28 बॉल मध्ये श्रेयस होता मृणाल वर्सोलकर. तो बॅटिंग करतोय. 75 धावा त्याच्या बॅटमधून अद्याप आलेल्या आहेत आणि 75 धावांचंच लक्ष आहे. हा वाईट बॉल येत असताना मला मिळतोय. आतिजी गावण यांचा विशेष करून आभारी आहे. मोठी जुईचे भावी सरपंच आणि युवा अध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. आगामी कालावधीमध्ये टेनिस क्रिकेटची नाईटची स्पर्धा आहे त्यांच्या नावाने येत असताना पाहायला मिळणार आहे. 3-0. फॉलिंग स्वीप खेळायची आहे, पण सर्व मनसुबे उधळून लावतोय पवन खेडे. टप्प्यामध्ये बदल करतोय, गतीमध्ये बदल करतोय, आणि त्याचमुळे त्या सर्व परिवर्तनाचा अभ्यास, आढावा अजूनही मृणाल वर्सोलकरला घेता येत नाहीये. मागचे दोन्ही सामने मृणालसाठी चांगले राहिले होते. त्यांचं
अर्धशतक सुद्धा हुकलंय या अगोदरच्या डावामध्ये. पण पाहूया आता गरज आहे तशाच मोठ्या डावाची. आणि तो डाव खेळण्याची सुरू झालेली आहे तयारी. बॉल थेट साइड स्क्रीनवर मिळतील या धावाच्या. मृणालच्या बॅटमधून येतो या डावातला पहिला चौकार. थँक्यू थँक्यू थँक्यू. चौकार येत असताना पाहायला मिळालाय. खरं तर 4 धावा पाहायला मिळाल्या. स्क्रीनवरती तुम्ही पाहत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून शुभमजी घरात डाकटी जुईचे आहेत. मी आवर्जून उल्लेख करेन. त्यावेळेचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न डीपमध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आलंय. मृणाल वर्सोलकर प्रत्येक वेळेला एक प्रश्न विचारला जायचा की अलिबाग से आहे क्या. मृणाल वर्सोलकर छाती ठोकपणे सांगतो मी अलिबाग म्हणून आलोय. स्क्रीनवरती तुम्ही पाहता या स्पर्धेच्या माध्यमातून शुभमजी घरात डाकटी जुईचे आहेत. अखिलेशजी पाटील यांचे जवळचे मित्र आहेत आणि ते आज या स्पर्धेच्या माध्यमातून केवळ आणि केवळ ही स्पर्धा पाहण्यासाठी नव्हे तर ते चेस गेल आणि लावणी पाहण्यासाठी आलेले आहेत. त्यांचंही स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. शुभमजी घरात धाकटी जुईचे. पहिल्यांदाच हा कॉन्सेप्ट आहे. सर्व कलेला आपण आदराच्या नजरेने पाहतो आणि त्याचमुळे त्या सर्व कला तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून अनुभवता येत आहेत. आणि म्हणूनच बघा ना, ती ऊर्जा खेळाडूंना मिळते जेव्हा ते आनंदाचे क्षण चाहत्यांना आणि खेळाडूंना अनुभवायचे असतात. त्यामध्ये भर पडते आमच्या चेअर गर्ल्सची आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्राचा साज अर्थात लावणी तुम्हाला प्रत्येक मॅच ब्रेकमध्ये पाहायला मिळते. आणि म्हणूनच प्रेक्षक हे नेहमीच स्क्रीनशी जुळून राहत आहेत, कारण त्यांना त्यासाठी खूप चांगला प्रयत्न आयोजकांचा राहिलेला आहे. त्यांचं मनोरंजनाचा पूर्णपणे. खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून या स्क्रीनवरती या दोघांना पहा. एका बाजूला तुम्हाला करण मडवी अर्थात कृतज्ञ मडवीला पाहायला मिळतं आणि चैतन्य पाटील देखील केवळ आणि केवळ सामने पाहण्यासाठी आलेला आहे. मी योग्य शब्द वापरतोय. चैतन्य पाटील हा स्पर्धा पाहण्यासाठी आलेला आहे. त्याला तुम्ही पाहताय. खरं तर 6 बाईक एक नंदी ज्याच्या नावावरती आहे असा खेळाडू तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळतो आणि कृतज्ञ मडवीच्या नावावरती नुकतीच बाईक आली आहे त्यामुळे तोही जास्तीचा आनंदी आहे. त्याचे स्वप्न पूर्ण झालं. 8 धावा धापलकावरती आहेत. 24 चेंडू आणि 67 गरज. फुल्लेन बॅचच्या टोला कनेक्शन एक्स्ट्रा कव्हर दशक उजवीकडे सरकतोय. थ्रो नॉन स्ट्रायकर सेंडला पण तोपर्यंत वेगवान सिंगल कंप्लीट होतोय. सिंगल डबलने जास्त काय फायदा नाही होणार. फायदा करायचा आहे तर चौकार षटकार पॉवर प्ले तर तेच मागते पण ते अजून मिळत नाहीये फलंदाजांकडून. दिल मांगे मोर. रन्स तर हव्यात. प्रत्येक क्षणाक्षणाला धावा बनवाव्या लागतील. 26 बनलेले आहेत. येणारे 23 बॉल आणि 66 अजूनही आवश्यकता राहिली आहे. आदित्य मस्कर. या बेचा बॉल बाहेर निघणारा पाहायला मिळाला. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क होऊ दिलेला नाहीये. काय गोलंदाजी होती. ऍक्शन रिप्ले पहा. बाहेर निघाला. कटाचा वापर केलाय. भूषण मात्रेच्या थेट हातात डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतात. डॉट बॉलचं पर्सेंटेज जास्तीचं वाढतंय. आदित्य मस्कर तिरकस धावतायत, अँगलचा यूज करतायत, बॉलला फिरवतायत. त्याचमुळे सर्व काही गोष्टी त्यांच्या बाजूनं जुळतायत. बघा आता थोडासा टप्पा खेचला, गती कमी केली, बॉल ऑफ स्टंपच्या बाहेरून ठेवला. म्हणजे त्यांचा प्लॅन ऑफ ऍक्शन योग्य राहिलाय. स्टंप टू स्टंप अटॅक न करता आउटसाइड द स्टंप अटॅक करताना बॉलला वळून द्यायचं आणि फलंदाजाला चेंडूपासून दूर ठेवायचं. 9 चेंडूचा केस संपलाय. 9 धावा धापलकावरती पाहायला मिळाल्यात. कधी उलटा कधी बाहेर निघणारा नेऱ्याचा गोलंदाज आदित्य. यावेळेला पुन्हा एकदा फुललेनचा बॉल. जिथे बॅटर मैदानाच्या आतमध्ये टुरिस्ट विजावरती आलाय की काय. केवळ विकेट किपर आणि गोलंदाज. पुन्हा एकदा काटकोनाचा आणि कोणाचा वापर. बाहेर निघणारा चेंडू पाहायला मिळालाय. हा डॉट बॉल. यावेळेस वेग वाढवला, वाईड यॉर्करचा पर्याय निवडला आणि तो सुद्धा पर्याय काम करून गेला. फ्रूट सलाड बॉलिंग आतापर्यंत आदित्य मस्कर यांची पहिल्या 4 बॉलवर पाहायला मिळालेली आहे. धावसंख्या थांबले 9 वर. पण धावसंख्येला ग्रीन सिग्नल देण्याचं काम फलंदाजानं केलंय. पाहूया पंचांचा निर्णय नेमका काय येतोय. बॉल तर सीमा रेषेच्या बाहेर गेलाय. षटकारासाठी 6 धावा.
बाउंड्री लाईन इथे चेक करण्यात येईल. बॉल एक्झॅक्टली कुठे पडलाय हे पाहिलं जाणार आहे. साऱ्या बाबी पाहिल्या जातील या स्पर्धेच्या माध्यमातून. फलकावरती 15 आहेत, 15 ऑन दी बोर्ड्स पाहायला मिळालेले आहेत. हा षटकार आहे. षटकार येत असताना पाहायला मिळतोय. 6 धाबा जास्तीचे ऍड होतील फलकावरती एकंदरीत बनलेलं पाहायला मिळाल्या. तर 15 षटकार पाहायला मिळाला. रोहित गरत तो आला परत. पुढचा बॉल यावेळेला पडल्यानंतर बाहेर निघतो आहे चेंडू. आणखीन एक डॉट बॉल. या षटकामध्ये केवळ आणि केवळ 7 धाबा येत असताना पाहायला मिळाला. शेवटचा बॉल पहा. फिंगर रोल केली, बाहेर काढला बॉल. बॅट आणि बॉलचा पुन्हा संपर्क नाहीये. सोशल डिस्टन्सिंग चांगली मेंटेन केली आहे. 15 म्हणल्यात येणारे बॉल राहिले. इथून पुढे आपण पाहिले 18 बॉल आणि 20च्या आस्किंग रन रेटने 60ची गरज. ची गरज आहे. खेळपट्टीवर फक्त थांबून उपयोग होणार नाही. तुम्हाला ज्या कारणासाठी पाठवलेलं आहे ते कारण तुम्हाला स्कोर कार्डवर आणावं लागेल. एक चौकार मृणालचा मिळालाय, पण त्याने घेतले 2 डॉट बॉल्स. एक षटकार रोहितच्या वतीने आलाय, घेतले त्याने 3 डॉट बॉल्स. आणि येस, पाणी पाठवून देऊया. चला पाणी पाठवून द्या मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकं तर संपली. धावसंख्या 15 झाले. 15 रन्स विदाउट लॉस. सिद्धिविनायक धाकटी जुई, मृणाल बनसोडकर अजूनही ते प्रत्युत्तर देत नाहीये, ज्यासाठी कॅप्टननी त्यांना खेळपट्टीवर पाठवलेलं आहे. रोहित घरत यांच्या वतीने एक षटकार आला, पण त्यांनी जास्तीत जास्त डॉट बॉल्स घेतले. त्याचमुळे दोघांचा स्ट्राईक रेट समसमान आहे. 100 पेक्षा अगदी पलीकडचा स्ट्राईक रेट आहे, पण तो स्ट्राईक रेट घेऊन जावा लागेल 200 पर्यंत. अंकेश पाटील, मी लक्ष वेधेन. तुमचा जो मोबाईल जो आहे तो आयोजन समितीकडे विपुलजी पाटील यांच्याकडे आहे. तो मिळालेला अंकेश पाटील, मी लक्ष वेधेन. तुमचा मोबाईल जो आहे आयोजन समितीकडे आहे. म्हणजे अजूनही या ठिकाणी बघा ना, मागणीच नव्हती झाली, पण सापडल्याची नोंद झाली. बॉस कर्लेगला आहे, खाली क्षेत्रात आहे. चालत एकदा पूर्ण केली. अजूनही मृणालला त्या आवेशात आपण पाहित नाही ज्यासाठी त्यांना ओळखलं जातं. म्हणजे पहिल्या 2 सामन्यांमध्ये मला असं वाटते त्यांनी 75 पूर्ण केल्या होत्या. अपेक्षा होती की आता ते 100 सुद्धा पूर्ण करू शकले असते 3 डावांमध्ये. पण अजूनही धावसंख्येचा वेग जितक्या वेगानं हवाय 75 चेस करताना तो मिळत नाहीये. 17 बॉल आणि 59 ची आवश्यकता आहे. ती धावगती यायलाच हवी. हा बॉल ऑन साइडला. रोहित गरत हिटमॅन ठोकतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सामना रंगात आणि रोहित त्याच्या ढंगात ठोकलाय षटकार. थँक्यू. खरं तर पहा ना मनीषजी पाटील सर, मी चर्चा करतोय आपण या मैदानावरच्या सामन्याची. येणारे 16 बॉल आणि 53 ची आवश्यकता आहे. इंडियन प्रीमियर लीग IPL ही तितकेच रंगात आली आहे. RCB संघ क्वालिफाय झालाय, GT संघ क्वालिफाय झालाय, SRH संघ क्वालिफाय झालेला आहे. परंतु आता एका स्थानासाठी 5 संघ भिडणार आहेत. एका बाजूला आपण पंजाबला पाहणार आहात. RR खेळतीये, CSK आहे, DC आहे, KKR आहे. 5 संघ एका पॉइंटसाठी आणि एका स्थानासाठी झगडताना पाहायला मिळणार आहेत. कारण आदरणीय दीपकशेठ पाटील साहेब IPL मध्ये रुची ठेवतात आणि या स्थानासाठी कोणता संघ येईल तेही पाहणं तितकंच गरजेचं आहे. 22 बनलेले आहेत. हा सामनाही तितकासा रंगत स्थितीत. शेवटच्या सामन्यामध्ये कोण येणार आहे त्याची देखील आता आपण चर्चा करणार आहोत, कारण या अगोदर चांगलाच खेळ पाहायला मिळालेला आहे. तो म्हणजेच टीम स्वर्गीय महेश स्पोर्ट्स, शेलगर जीवदानी, बामण डोंगरी यांनी 6व्या स्थानासाठी आपलं स्थान निश्चित केलंय. पण त्यांच्यासमोर कोणता संघ घेईल, धाकटी जुई की विंधणे, त्याचा सुद्धा तर्क आता या मैदानात सर्व प्रेक्षक लावत आहेत. तुर्तास आतापर्यंत पकड मजबूत आहे वशा 11 विंधणे या संघाची. या सामन्यावर धावसंख्या 22 जिंकण्यासाठी धाकटी जुईला 16 चेंडू आणि 53 धावांची गरज आहे. पुढचा बॉल बोल्ड दांडीगुल
स्टंप गेला शतपावली करण्यासाठी फलंदाज बाद, विकेट जातोय यश पाटील यांच्या खात्यात. तेजजी म्हात्रे यांच्या चेहऱ्यावरती मला एक स्मित हास्य पाहायचं आहे. 2 दिवसाचा इतिहास सांगतो. 2 दिवसामध्ये पहिल्या दिवसामध्ये 2 संघ, एक संघ असा राहिला 2 सामने जिंकला, क्वालिफाय झाला. दुसऱ्या दिवसामध्ये एक संघ असा राहिला 2 सामने जिंकला, क्वालिफाय झाला. तेजस म्हात्रे यांच्या चेहऱ्यावरती मला हे स्मित हास्य यासाठी पाहायचं आहे. 2 सामने आज त्यांचा संघ जिंकलाय. क्वालिफाय होईल का? कारण प्रशांत नवाले यांनी येता येता दुपारी तेच कानावरती घातलं होतं. या सर्व गोष्टीचा अभ्यास आवश्यक आहे. फक्त क्रिकेट खेळून चालत नाही, तर तो अनुभव पाहिजे आणि तो तेजस यांच्याकडे तो अनुभव आहे. पण पाहूया क्रिकेटचा खेळ पुढच्या सामन्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. पण हा सामना महत्वाचा आहे. 75चा रन चेस आहे, 22 बनवलेला आहे जिंकण्यासाठी. आता 15 चेंडूमध्ये 53 धावांची गरज आहे. पाहूया नवीन फलंदाज आयुष कोळी मैदानाच्या आतमध्ये आलेत. साथ देतील मृणाल भरसोळकरची. पण पाहूया अजूनही ती मागणी पूर्ण नाही झाली आहे, तो पुरवठा नाही झालाय जो आवश्यक आहे हा सामना जिंकण्यासाठी. पाहूया त्याची सुरुवात आता होते का. निम्मा डाव संपलाय, 15 चेंडूचा खेळ संपलाय, 15 चेंडूचा बाकी. नाही संपर्क अजूनही बनवतायत नवीन आलेले फलंदाज आयुष कोळी. जितके जास्त डॉट बॉल घ्याल तितकं जास्त टेन्शन ओढावेल संघावर. आयुष कोळी मैदानाच्या आतमध्ये आला. अनेक वेळेला आघाडीलाही त्याला विश्वजित ठाकूर सोबत आघाडीला आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे त्याचा हा खेळ या सामन्यातला तितकासा महत्वाचा राहू शकतो. 22ला 1 आहेत. एकंदरीत 16 चेंडूचा खेळ संपला, 14 बॉल आणि आता 53ची गरज. पुढचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, काय गोलंदाजी होते. यश पाटील वेगाने गोलंदाजी करत असताना पाहायला मिळाला. आतमध्ये बॉल आला होता. चांगले कट्याचा वापर होतोय सातत्याने, कधी बाहेर कधी आतमध्ये. नाना परेचे तऱ्हेतऱ्हेचे चेंडू इथे हाताळले जात आहेत आणि फलंदाजांवरती काहूर माजवणारी, प्रश्नांचा भडीमार करणारी ही गोलंदाजी इथे करण्यात येते. हे जग संघर्ष या शब्दाला ओळखत नाही, संघर्ष करणारा ओळखते आणि तो संघर्ष फलंदाजांचा करावाच लागेल. पण जर संधीच मिळत नसेल तर फलंदाज करतील तर नेमकं करतील काय. ब्रॉन्झ डकवर आयुष कोळीचा खेळ संपला. तिसरा धक्का. खर तर बैलगाडा मालकीन हृदया दीपक शेठ पाटील यांना आपण स्क्रीनवरती पाहत आहात. स्वतः बैलगाडा मालकीन आहेत आणि त्यांना आपण पाहता एन्जॉय करत असताना आदरणीय दीपक शेठ पाटील साहेब यांच्या साथीला स्क्रीनवरती त्यांना आपण पाहत आहात. या स्पर्धेच्या माध्यमातून एका व्यक्तीचं मला स्पेशली आभार मानायचा आहे. खरं तर ह्या क्रीडानगरीवरती इम्पॅक्ट प्लेअरचा वापर करण्यात येतं. या क्रीडानगरीवरती स्पर्धा होण्याच्या आधी 4 ते 5 विवाह झालेले आहेत. हे क्रीडांगण खेळण्यालायक बनवण्यासाठी एका विशेष व्यक्तीचा आम्हाला सातत्याने मदत चांगली लाभली. विशालजी पाटील खरं तर चिर्ले गावाचे आहेत आणि त्यांनी जास्तीची मेहनत घेतलेली आहे या क्रीडानगरीला सुसज्जित खेळण्यालायक करण्यासाठी आणि स्पेशली आम्ही त्यांचे आभारी आहोत. हे क्रीडांगण तितकंसं क्रिकेटसाठी ओळखलं जातं. सांस्कृतिक कार्यक्रमही या क्रीडानगरीवरती होत असताना नेहमी पाहायला मिळालेले आहेत. धावफलकावरती 22ला 2 आहेत. येणारे 12 बॉल 53ची गरज. मृणाल भरसोळकर पहिला बॉल थेट क्षेत्ररक्षकाच्या हातात. पहिल्याच बॉलवरती इथे विकेट प्राप्त करतो. आतिश ठाकूरने विकेट मिळवली. फलंदाज बाद.
बैठक खेळला होता, फ्रॅम शॉट खेळला होता, पण अगदी क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जास्त मेहनत करावी लागली नाही आणि त्याच्यामुळे आता या सामन्यावर पकड मजबूत करतोय. तो म्हणजेच वशा 11 विंधणे हा संघ पहिल्या षटकापासूनच त्यांनी ते तंत्र जोपासलेलं आहे, की फलंदाजांना कसं रोखता येईल, कमीत कमी धावांमध्ये षटक कसं संपवता येईल. बॉल लो राहिलाय आणि आता आणखीन जास्त अपेक्षाभंग होऊ लागलेला आहे फलंदाजाचा. येतो हा डॉट बॉल. तर दिल्ली आणि देहरादून फारसं दूर वाटू लागले. 10 बॉल आणि 53ची आवश्यकता राहिली आहे. धावा तितक्याशा आलेल्या नाही आहेत. 22ला 3 आहेत. एकंदरीत 20 बॉलचा खेळ संपलाय. प्रणयजी मात्रे हा बॉल कमी गतीचा आहे. इथूनही लिडिंग एज. चेंड हवेमध्ये क्षेत्ररक्षक स्वतः भूषण मात्रे चेंडूच्या खाली आलाय. सॉफ्ट डिसमिसल आणखीन धक्का. निहाल मात्रे आउट. चा पाठलाग करायचा आहे. तुम्हाला प्रत्येक बॉलवर धावा गोळा करायच्या आहेत. पण 21 चेंडूंपैकी जे आतापर्यंत हाताळले गेलेले आहेत, 13 चेंडू डॉट आहेत. त्याचमुळे त्या गोष्टीवर देखील चर्चा व्हायला पाहिजे. चर्चा इकडे तर चालू आहे. पवन आणि तेजसच्या दरम्यान नेमकी कुठली चर्चा असेल पाहूया. आगामी भविष्यातील रबर बॉल क्रिकेटची चर्चा असेल, की पुढच्या आगामी टेनिस बॉल क्रिकेटची चर्चा असेल. पण सामना आता पुढचा महत्वाचा आहे. जो 2 संघ जे खेळणार आहेत त्याची देखील अजूनही चर्चा बाकी आहे. फक्त एक संघ पुढे आलाय. या 2 संघांपैकी एक संघ 6व्या सामन्यात खेळणार आहे आणि जवळपास ते चित्र स्पष्ट होतंय का जयेश सर? कारण आता हळूहळू सामना निसटत चाललेला आहे सिद्धिविनायक धाकटी झुई संघाच्या हातातून. खरं तर या स्पर्धेमध्ये प्रत्येकाच्या अपेक्षा होत्या. प्रत्येकाचा खेळ चांगला व्हावा. स्वतः अपेक्षादायी कोळी आलेले आहेत. खरं तर आज आपण मैदानाच्या आतमध्ये आयुष कोळीला पाहतोय. त्याची बहीण स्वतः या स्पर्धा पाहण्यासाठी आलेली आहे. खरं तर प्रसिद्ध मराठी उद्योजिका देखील आहेत आणि त्यांचा वेफर्स कॉर्नर देखील आहे आणि आज त्या या ठिकाणी वरती पाहायला मिळाल्यात. दिगोडे असेल, विंधणी असेल किंवा मोठी जुई असेल, मत्स्य व्यवसायासाठी सर्वाधिक जास्त प्रसिद्ध आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आयुष कोळीचा खेळ तितकासा चांगला पाहायला मिळाला नाही. 22ला 4 आहेत. जगत सरकारने मेडन ओव्हर टाकली होती या स्पर्धेमध्ये आणि हा मेडन ओव्हर येईल का? शेवटचा बॉल आणि तोही निर्धावाला आहे. या स्पर्धेतली सेकंड मेडन ओव्हर पाहायला मिळाली. अतिश ठाकूरने हा कारनामा केलेला पाहायला मिळतो या स्पर्धेमध्ये. सेकंड मेडन ओव्हर. सहा बॉलचा खेळ बाकी आहे. 6 बॉल्समध्ये 53 धावांची गरज आहे. 53 रन्स रिक्वायर्ड टू विन 6 बॉल आणि मेडन म्हणजे जगत सरकार फक्त ऐकूनच मेडन टाकू शकत नाही. तर उरण पनवेलचे खेळाडू सुद्धा त्या दर्जाचे आहेत आणि त्यासाठी माध्यम आहे उरण पनवेल प्रीमियर लीग आणि हॅट्रिक आणि निर्धाव. हे खूप दुर्मिळ योग असतात कुठल्याही गोलंदाजाच्या कारकिर्दीतले आणि त्याचमुळे निर्धाव षटक हाताळलेलं आहे आतिश ठाकूर यांनी, जे ह्या स्पर्धेतलं दुसरं निर्धाव षटक आहे. 6 चेंडू 53 धावांची गरज. अंकेश पाटील, दीपेश घरत. 6 बॉल आणि 53ची आवश्यकता. दीपक शेठ पाटील साहेबांनी एका व्यक्तीवरती जबाबदारी सर्वाधिक मोठी दिलेली आहे. आमचे श्री मुंबईकर आणि त्यांची धावपळ आपण पाहत आहोत. 22ला 4. हा बॉल लोअर फुलटोच होता. उजव्या बाहेर हलक्या हाताने कट केलेला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वेगाने येतो. औपचारिकता बाकी आहे. आता टेस्ट मॅच कदाचित पाहायला मिळू शकते कारण 5 बॉल आणि विजयासाठी आवश्यकता राहिली आहे. ती अर्थात 53 धावसंख्येची. आकाश पाटील आलाय. 25 चेंडूत 22 बनवले आहेत आणि पुढच्या 5 बॉलमध्ये 53 कसंही करून हे षटक संपवायचं आहे आणि तोच पवित्रा फलंदाज घेताना पाहायला मिळाला दीपेश घरत. या स्पर्धेमध्ये डॉट बॉल साठी एक पॉइंट आहे. आकाश पाटील गोलंदाजी करतोय. पॉइंट्स वाढू शकतात. डॉट बॉल जेवढे येतील तेवढे. पुढचा बॉल आई उजव्या बाहेर. कदाचित टेस्ट मॅच होय पाहायला मिळते कारण औपचारिकता आहे. येणारे 3 बॉल 53 धावा अशक्य प्राय असं आव्हान आहे. दीपेश घरतला आपण पाहतोय स्ट्रायकर एंडला. पुढचा बॉल आई ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल इज इक्वल टू 1 पॉइंट. 4 डॉट बॉल आलेले आहेत.
धावसंख्या नोंदकाचं काम वाढलं या स्पर्धेमध्ये. मग सर्व गोष्टी त्याला तपासायच्या आहेत. हो, यावेळेस पायात टाकलेला बॉल होता. खेळलाय जरूर काऊ कॉर्नरला, लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक होते, धाव घेण्याचा प्रयत्न केला नाही. मला अजून एक निर्धाव षटक पाहायला मिळेल का? 5 डॉट बॉल आलेले आहेत आतापर्यंत या स्पर्धेतले. 2 निर्धाव षटकं आपण पाहिलेली आहेत. आणि तिसरं निर्धाव षटक जाते. लगातार 2 निर्धाव षटक तुम्हाला उरण पनवेल प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळालंय. स्पर्धेतलं तिसरं अर्धशतक. आकाश पाटील, अभिनंदन. टीम वशा 11 विंदणे क्वालिफाईड फॉर 6th मॅच ऑफ दिस नाईट. मी पवन गिणेला विनंती करेन, आपण कृपया संपर्क गिणे व्यासपीठावरती या.